नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आता आपण निघालेलो आहोत राईडला। आज आहे 26 जानेवारी आणि आज आपण निघालेलो आहोत राईडला। आपली आज राईड आहे 26 जानेवारी निमित्त। शॉर्ट राईड नाही आहे, आपण चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातला। आपली 26, 27, 28 अशी राईड होणार आहे 3 दिवसाची। तर चला मग भेटूया ऑन रोड आणि बघूया रोडची कंडिशन काय आहे आणि किती वेळात आपण पोहोचतो। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला फक्त रोडचं म्हणजे जाण्याचा प्रवास भेटेल, जाण्याचा प्रवास म्हणजे मोठा व्लॉग भेटेल। आणि उद्या आमचं स्टॅच्यू ऑफ युनिटीची बुकिंग आहे। उद्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पूर्ण तुम्हाला जो रिव्ह्यू आहे तो भेटेल, की म्हणजे किती तिकीट आहे, कसं काय आहे। आणि नंतर उद्याच आम्ही रिटर्नसाठी निघणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन। तर चला आजची राईड आपण एन्जॉय करूया। आता वाजले आहेत 6:30 आणि आपण निघालेलो आहोत नालासोपाऱ्यावरून। तर चला तर भेटूया आपण ऑन रोड आणि बघूया रोडची कंडिशन कशी आहे आणि किती वाजता आणि किती वेळात आपण पोहोचतो। 6:30 आपण राईड चालू केलेली आहे, तर बघूया मग किती वेळ लागतो आपल्याला पोचायला। अंधारात आता मी काय दाखवत नाही, थोडंसं आता फक्त स्टार्ट केलं आहे, बाकी थोडंसं उजेड झाल्यावर मग पुन्हा आपण भेटूच। गाईज, आता आपण हायवेला पोहोचलेलो आहोत। आम्ही नालासोपारा फाट्यावरून लेफ्ट घेऊन आता विरार फाटा क्रॉस केलेला आहे आणि रस्त्याला एवढी थंडी आहे ना, थंडी भाई एकदम कुडकुडायला होत आहे। आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे ना एवढे रायडर्स दिसत आहेत ना रस्त्याला, फुल बाईकची गर्दीच गर्दी आहे आणि मजा येते। पण गार पण वाटतंय, एवढं गार वाटतंय ना, फॉग नाही आहे जास्त पण गार खूप होत आहे। तर त्यामुळे थोडी स्पीड पण कमी आहे। बघा, रॉयल एनफील्ड स्पीड थोडी कमी आहे थंडी लागल्यामुळे। तर चला भेटूया आता आपण परत पुढे। आणि त्या साईडच्या आपल्या मुंबईला जाण्याच्या रोडचं ना काहीतरी काम चालू आहे, म्हणून आता सकाळच्या टायमाला पण तिकडे पूर्ण जाम लागलं आहे नालासोपाऱ्यापासून। तर जर कोणी आज मुंबई साईडला वगैरे जात असेल तर मॅप वगैरे बघूनच जावा, कारण की हे जे असं काम करतायत ना त्याच्यामुळे जाम लागतं आहे। तर चेक करूनच तुम्ही मुंबई साईडला जाणार असाल तर तुम्ही चला। या साईडला काही प्रॉब्लेम नाही, या साईडला क्लिअर आहे, सगळं व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता। सकाळचं असं सुंदर दृश्य, एकदम निळा आकाश आणि एकदम मस्त असं। आणि ह्या साईडला डोंगर आहे, त्या साईडला पूर्ण। आणि हे पूर्ण गाव, हे खानिवडे गाव आहे, मस्त असं गाव आहे। समोर तुम्हाला फॉग दिसत असेल, एकदम मस्त असं फॉगी वेदर आहे। नदी आहे, चंद्र हळूहळू छोटासा दिसतोय, मस्त एक नंबर असा चंद्र आहे। आणि त्या साईडला खानिवड्याचं मंदिर आहे, इकडनं खालून गेलं की राईट मारून खानिवड्याचं मंदिर येतं। आणि मस्त असं सूर्यप्रकाश, सूर्य आता उगवेल थोड्याच वेळात, मस्त येल्लो आणि रेड असं सगळं मल्टी कलरमध्ये झालंय, मस्त दिसतंय। आणि समोर थोडंसं फॉग आहे, जास्त नाही आहे पण मजा येते। वाव, मंदिर बघा, काय चांगली सुंदर अशी लाइटिंग केली आहे, खूप छान दिसतंय। राम मंदिर आहे खानिवड्याचं, खूप मस्त दिसतंय। बरेच रायडर्स आज जात आहेत। आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे त्या रस्त्याला औरो हॉटेल लागतं, त्या औरो हॉटेललाच बरेच आज 26 जानेवारीचे रायडर्स जात आहेत। मस्त असा थंडीतून प्रवास चालू आहे, एकदम थंडी खूप जास्तच आहे पण प्रवास आमचा चालू आहे। आता आम्ही ऑन द वे आहे आणि मस्त अशी गारगार, एकदम खूप गारगार अशी थंडी लागते आहे, त्यामुळे स्पीड तर थोडा कमी आहे पण मजा येते चालवायला सुद्धा। आणि समोरचा नजारा बघा, पूर्ण डोंगर डोंगर,
या साईडला जंगल आहे, समोर आपला रस्ता, हा डोंगर, पूर्ण ती रांग बघा, डोंगर रांग. आणि आता हळूहळू सूर्य वर येण्याचं ट्राय करतोय. लवकरच सूर्य येईल वर आणि मस्त डोंगर असं डोंगर रांग आणि आपला प्रवास चालू आहे. तुम्ही समोर बघत असाल काय सुंदर अशी पर्वतरांग आपल्याला दिसत आहे. एक नंबर अशी पर्वतरांग आहे आणि त्याच्या पाठूनच सूर्य मस्त उगवताना दिसत आहे. अरे यार, हा ट्रक मध्ये आला यार. बघा मस्त सूर्य आता उगवत आहे आणि ही पर्वतरांग असं फिरून इकडे गेलेली आहे. छान दिसते ते टोप आणि ते तसं जॉईंट होऊन हे इकडे आलं. हे पण खूप सुंदर दिसतंय. ते या साईडचं आहे बघा, किती ते सुंदर दिसतंय. त्याच्यावर सूर्याची किरणं पडून ना मस्त ऑरेंज आणि व्हाईट असं एकदम त्याच्यामध्ये त्याला शेड आले आहे. पण खूप छान असं दिसतंय, ते मस्त दिसतंय. कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही, पण प्रत्यक्षदर्शी ते खूप सुंदर दिसतंय. मित्रांनो, सांगायला खूप आनंद होतोय की आपण गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा आपण मुंबईच्या बाहेर चाललेलो आहोत. म्हणजे मुंबईच्या बाहेर म्हणजे आपण ही गाडी घेतल्यानंतर बऱ्याच अशा राईड केलेल्या आहेत. कोकण कोस्टल राईड आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या राईड आपण केलेल्या आहेत. पण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपण ही बाईक घेऊन पहिल्यांदा जात आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर. तर आपण ही सीमा क्रॉस करून आता आपण गुजरातमध्ये इंटर करत आहोत आणि पहिल्यांदा आपण आपली बाईक घेऊन गुजरातमध्ये जात आहोत. थोड्याच वेळात आपण आता वापीला पोहोचणार आहोत. जस्ट आपण भिलाड क्रॉस केलं आहे आणि जसं आपण भिलाड क्रॉस केलं आहे ना, तसं समोर बघा एकदम धुकं दिसतंय. म्हणजे गुजरातमध्ये ना खूप जास्त प्रमाणात धुकं दिसतंय. आणि जसं बॉर्डर क्रॉस केली आणि भिलाड क्रॉस केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा थंडी वाढलेली आहे आणि त्यानंतर धुकं पण खूप सारं एकदम समोर दिसत आहे. असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत आहे की नाही माहीत नाही, पण खूप असं सारं धुकं आहे. त्यामुळे आता वाजले 9:15 वाजता पण गुजरातमध्ये धुकं आहे. आता वापी येईल थोड्याच वेळात आणि थंडी पुन्हा एकदा इकडे वाढलेली आहे. तर याच्यावरून असं समजतंय की गुजरातमध्ये खूप चांगली अशी थंडी वगैरे आहे. 1 hour later. तर मंडळी, आता आपण नाश्ता केला, मस्त डोसा बिसा खाल्ला आहे. आता आपण वापी क्रॉस करून, म्हणजे बराच वेळ झाला आहे वापी क्रॉस केले आपण. टोटल आता 130 किलोमीटर आपल्या घरापासून गाडी चालवलेली आहे. आणि आता आपण नाश्ता केला, आपलं पोट पण भरलं आणि आपल्या इऑनचं पोट पण भरलं. आणि जस्ट नाश्ता केला, त्याच्या हॉटेलच्या बाजूलाच पेट्रोल पंप होतं. तर लगेच इऑनचं पण आपण पेट्रोल पूर्ण केलेलं आहे. आणि गुजरातमध्ये 97 रुपीज पेट्रोल आहे. अजून आपल्याला वापीपासून 230 किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत. या रोडला थोडी ट्रकची गर्दी आहे, पण रस्ता एवढा सुंदर आहे ना की गाडी चालवायला मजा येते. रस्त्याला बिलकुल खड्डे नाही, काही नाही. फक्त हे ट्रकचे कार्गोचे जी गडबड आहे, गर्दी आहे, तेवढाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. बाकी रस्ता एकदम सुसाट आहे, खूप मजा येते. असे रस्ते महाराष्ट्रात असतील, मेन म्हणजे
कोकणला जाण्यासाठी जो रस्ता आहे मुंबई गोवा नॅशनल हायवे NH66 तो जर लवकरात लवकर असा झाला तर भाई मजाच आहे मजा. काय बनवलं यार, एक नंबर असा बनवलाय फुल पॅलेस सारखा, उदय पॅलेस. जय जय महाराष्ट्र माझा, एवढा मोठा झेंडा बघा, एक नंबर. आपल्या पुढे चालले गुजरात महामंडळ, सुरत कृष्णनगर. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत 84 या टोल प्लाझाच्या नंतर पुढे 14-15 किलोमीटर आलेलो आहोत आणि आता 3-4 किलोमीटर नंतर अंकलेश्वर येईल आणि अंकलेश्वर नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी एक राईट टर्न येतो. तो राईट टर्न मारून मग स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला रस्ता आहे. आणि इकडे बघा, हे असे उलटे येतात सगळे, पूर्ण 0-47च्या गाड्या आहेत. तिकडे ट्रॅफिक असल्यामुळे हे सगळे असे उलटे येतात, पूर्ण उलट्या दिशेने जात असतात आणि ह्यांच्यामुळेच ॲक्सिडेंट होतात. तर इकडे येताना ही जी ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमुळे हे सगळे उलटे येतात आहेत. हे बघा, सगळे उलटे येतात आहेत. तर तुम्ही नेहमी इकडे येताना ना केव्हा पण याल तेव्हा थोडंसं लक्ष देऊन या, कारण की इकडे येताना हे असे ह्या ट्रॅफिकमुळे उलटे येतात आणि मग अपघात होण्याची शक्यता आहे. बसवाला पण उलटा येतोय बघा, बसवाला उलटा येतोय, गुजरात बस. हे बघा उलटे येणारे बघा, हे बघा, ही गुजरात बस पण उलटी जाते ना. हे आपल्या मुंबईपासून सगळीकडे चालू आहे. नक्की हे करण्याचं त्याच्या मागचं कारण काय आहे, की म्हणजे का हे रस्त्याचं काम करतायत आणि या रस्त्याच्या कामामुळे जो अडथळा निर्माण होतोय त्याचा जबाबदार कोण. कारण की ह्याच्यामुळे ट्रॅफिक होते आहे आणि त्या ट्रॅफिकमुळे लोक उलटी सुलटी पुलटी कशी पण येतात. कारण की वसई विरारमध्ये तेच होत आहे आणि इथे सुद्धा तेच होत आहे. तर हे काम कशाबद्दल आहे कोणी सांगू शकेल का? कमेंट सेक्शनमध्ये जरा कशाबद्दल एक काम आहे जरा सांगा प्लीज. आता ह्या ब्रिज खालून जो वडोदराला सरळ जायला ब्रिज आहे ना, त्या ब्रिज खालून येऊन राईट मारायचं आहे आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला. हा जो वरचा रस्ता गेला हा गेला वडोदरा अहमदाबाद तिकडे गेला. तर त्या वडोदराच्या जो ब्रिजचा वडोदराला जाण्याचा जो ब्रिज आहे त्याच्या खालच्या रोडला येऊन सर्व्हिस रोडनी मग राईट मारायचा. आणि इथे लिहिलेलं आहे सरळ वडोदरा, सरळ भरूच आणि जगडिया. आपल्याला जगडियाला जायचं आहे राईट मारून. इथे एकच राईट येतो आणि तिकडे पाठीमागे पण आहे ना, जिथे हा लेफ्ट टर्न येतो तेव्हा आधी साईन बोर्ड आहेत
तर हा आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे जगडियाचा आणि हा रस्ता सरळ जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. जेव्हा आपण ब्रिज खालून राईट मारतो ना त्यानंतर जरा गाडी सावकाश चालवा, कारण की 2-2 लेनचा रस्ता आहे पण रस्ता थोडा खडबडीत आहे आणि हे असे जे स्पीड ब्रेकर आहेत ना हे असे मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत. तर त्या स्पीड ब्रेकरमुळे आपला डिसबॅलन्स होऊ शकतो. तर त्यामुळे जेव्हा मेन हायवेवरून तुम्ही राईट माराल आतमध्ये तर थोडं सांभाळून या. बाकी काही नाही, बाकी रस्ता आहे व्यवस्थित पण थोडा खडतर रस्ता आहे. बाकी ऑल ओके सेट. पण हे असे ऊसाचे ट्रक, इथे ऊसाचं उत्पन्न मला वाटतं जास्त आहे. हो दिसतच आहे ऊसाचं उत्पन्न इथे मला वाटतं जास्त आहे. तर हे सगळे ऊसाचे ट्रक तिकडे चालतात त्यामुळे हा आतला रस्ता थोडासा खटारा टाईप आहे पण एवढाही खटारा नाही आहे, थोडाफार खटारा आहे. तर सांभाळून या, यांच्यापासून सांभाळूनच या. इकडनं लेफ्ट मारला की वडोदऱ्याला पण जाता येतं. सरळ गेलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी. गुजरातीमध्ये काय लिहिलंय थोडंसं मला वाचता येत नाही आहे. आता आपल्याला मारायचं आहे राईट आणि सरळ स्टॅच्यू ऑफ युनिटी 31. हा जो परिसर आहे एका साईडला असल्यामुळे थोडासा म्हणजे वेगळा वाटतो एकदम, पण व्यवस्थित आहे. खूप स्वच्छ असा परिसर आहे आणि मंदिर पण तसे इथे खूप आहेत आणि रस्ता तर एक नंबर रस्ता होता. खूप छान पद्धतीचा असा रस्ता आहे. थोडं मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आहेत आणि स्टार्टिंगला खूपच खराब रस्ता होता पण नंतर जो खूप छान असा रस्ता आला ना भाई, मजेही गाड दिये. तर आपल्याला हाच रस्ता सरळ सरळ पकडत आपल्या स्टेपर्यंत जायचं आहे. तिकडे गेल्यावर आधी फ्रेश होऊन घेऊ चेक इन करून आणि त्यानंतर पुढे काय करायचं त्याची पण अपडेट मी तुम्हाला देईन. तर व्हिडिओ असेच बघत राहा. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या स्टेकडे. माझ्या मते हाच रस्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जातो. कन्फर्म नाही आहे मला पण असं मला वाटतं, कारण बहुतांश गाड्या इकडेच जात आहेत सगळ्या, किंवा जे स्टेचं काही असेल तर ते इकडे असू शकतं बहुतेक. तर चला अजून थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. तसं इथे इकडचा जो परिसर आहे तो तसा डेव्हलप झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी बोलतात ना प्रख्याती भेटलेली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि म्हणजे खूप सारं असं डेव्हलप झालेलं दिसतंय. असं वाटत नाही आहे की म्हणजे कुठे बघा मोमोज चायनीज विनीज सगळं भेटतं, पण इथे प्युअर व्हेज असतं. इथे नॉनव्हेज अलाव नाही आहे. अलाव नाही म्हणजे लोक खातच नाही, त्यामुळे काय इथे बनवतच नाही. सेवा सदन वगैरे पण आहे.
स्पॉट बुकिंग भेटते की नाही हे अजून आपल्याला माहीत नाही आहे. हे तिकडच्या हॉटेलवाल्याला आपण एकदा विचारूया आता गेल्यावर. गाय 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 आपली सरळ रस्ता पकडूनच चाललेली आहे. और भाई ये बैल वापस इधर आया. बघा कसा धिप्पाड बैल आहे. ते आता ते ज्यांचा आम्ही स्टे घेतला आहे ना त्यांना विचारतो की ऑनलाईन बुकिंगच्या व्यतिरिक्त ऑन द स्पॉट बुकिंग भेटते का. जर भेटत असेल तर सगळेच करायला काही हरकत नाही ना. नाहीतर आपलं ऑन द स्पॉट बुकिंगच्या हिशोबाने लोक यायची आणि बुकिंग भेटायचीच नाही. लफडा व्हायचा सगळा. ट्रॅक्टर खूप आहे तिथे. शोरूम पण आहे यार. जावा ओला बिलाचे शोरूम पण आहे तिथे. कॉलेज आहे. कॉलेज मेडिकल कॉलेज जनरल हॉस्पिटल. वाह व्हेरी गुड. उत्कृष्ट पद्धतीचं असं कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल पण आहे. पेट्रोल पंपांची थोडी कमी आहे इथे. मला पूर्ण मेन रोडपासून जेव्हा आतमध्ये शिरलो तेव्हापासून पूर्ण मला पेट्रोल पंप फक्त एकच दिसला ह्या आतल्या रोडला, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रोडला. बाकी मला पेट्रोल पंप दिसला नाही. पेट्रोल पंपची खूप कमी आहे. कारण एमर्जन्सी जर पेट्रोल लागलं तर पेट्रोल मिळू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही इथे येत असाल ना तर पेट्रोल भरूनच या. म्हणजे काय, नो टेन्शन ना भिडू. बघा पुढे रस्ता पण केवढा मोठा आहे. वा कॅमेरे लावलेत भाई. स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये कॅमेरे आहे. वाव धबधबा बघा. म्हणजे धरण टाईप आहे आणि ही पूर्ण खाडी आहे. पूर्ण खाडी आहे. एकदम धरण टाईप केलंय तिथे. आणि तिथेच कुठेतरी स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आहे. स्टॅच्यूचा फोटो दिसत नाही. तो बघा तिथे एकदम लांब आहे स्टॅच्यू. मस्त आहे. एक नंबर असा नजारा आहे. एक नंबर मस्त. ते पाण्याचं तर असं मस्त दिसतंय ना, कडक एकदम. खूप छान असं दृश्य आहे. बरीच मोठी खाडी आहे. A few moments later. आता आम्ही मस्त फ्रेश बीच होऊन मस्त आता फिरायला निघालेलो आहोत. आणि आता आम्ही मस्त गेडी मारायला चाललो आहे. गेडी ही आपली पब्लिक आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा परिसर आहे. खूप छान छान लाइटिंग आहे तिथे. खूप छान छान लाइटिंग आहेत मस्त एकदम. आम्ही 5:30 वाजता पोचलो. त्यानंतर फ्रेश बीच होऊन आता आम्ही 7 वाजता फेरफटका मारायला निघालेलो आहोत. आणि मस्त आता फेरफटका मारू, मग जेवू बिवू, जाऊन घरी झोपून जाऊ. मस्त असं दृश्य आहे.